नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एच अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भारतीयांकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 3 सावित्रीबाई फुले हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? राजाने राजवाडा बांधला हे वाक्य कोणत्या प्रयोगात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्मणी प्रयोगामध्ये मोडते हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, वारकरी संप्रदाय कळस असे कोणास म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 संत तुकाराम यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6, बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? बालकवी हे कोणाचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7, ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? ॲर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पक्षींचा अभ्यास करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईनबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? गोलाकार वाहतूक चिन्हे म्हणजेच साईडबोर्ड पुढीलपैकी काय दर्शवतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अनिवार्यता दर्शवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये हा नरनाळा हा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नपुसक लिंगी नसलेले शब्द कोणता? नपुसक लिंगी नसलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 पगडी हा शब्द नपुसक लिंगी नसलेला शब्द आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? हँड सॅनिटायझरमध्ये मुख्यतः कोणता घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयसोप्रोपिल अल्कोहोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, वाक्यात एकच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? वाक्यात एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वल्पविराम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 सूर्य हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. ऊर फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 अतिशय दुःख होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3 दिवसामध्ये आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? जड वाहने रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? तर ऑप्शन क्रमांक 3 डाव्या बाजूने चालवावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग हे कशासाठी असते? तर ऑप्शन क्रमांक 1 पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, मरावी परी कीर्ती रूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते?
मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील उभ्यानवी अवयव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 परी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ठिकाण. अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश म्हणतात. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 भाववाचक नाम म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वरादी संधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते त्या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र व गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा नदीवर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अंदमान बेट समूहातील डॅश डॅश ज्वालामुखी निर्मित बेट आहे? अंदमान बेट समूहातील डॅश डॅश ज्वालामुखी निर्मित बेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन आयलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? राज्यात सह्याद्री पर्वत रांगेत लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशास डॅश डॅश म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? वाघांसाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पाणीपत हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा या राज्यामध्ये पाणीपत हे शहर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे जास्त उत्पन्न घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाघूर या ठिकाणी या नदीने खनन केलेल्या दरी भागात वसले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पितळखोरा लेणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मनीष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शूटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश डॅशांच्या कालकीर्तीमध्ये करण्यात आला? भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणांचा अवलंब डॅश डॅशांच्या कालकीर्तीत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बॅटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैकल पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 छत्तीसगड या राज्यामध्ये मैकल हा पर्वतरांग आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश डॅशांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो?
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या डॅश डॅश यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो, तर ऑप्शन क्रमांक 2 तुकडोजी महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांचा या 6 राज्यांमध्ये समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे मुख्यालय कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला? तर ऑप्शन क्रमांक 2 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 1927 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबेल पारितोषिक मिळाले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना नोबेल पारितोषिक मिळाले नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विनेश फोगट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एकेरी बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परपोषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? तर ऑप्शन क्रमांक 4
वाड खुंटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 किझिकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मराठी वर्णमालेत ऱ्हस्वस्वर किती आहेत? मराठी वर्णमालेत ऱ्हस्वस्वर किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यजुर्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश मध्ये केली? अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅशमध्ये केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1490 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्याय युक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 INS सिंधुध्वज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्विधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, दाती तृण धरणे दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 वाव धरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 राखलदास बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27,
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 ते 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1919 साली केलेला कायदा कोणता? 1919 साली केलेला कायदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरमनप्रीत कौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नारायण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खारट या शब्दाची जात ओळखा. खारट या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट अबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डायप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 लेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1
शेकरूंच्या संरक्षणासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसी संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? डॉक्टर जेनॉस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निराकार हे आपले करेक्ट आन्सर होईल.